पाणी भरायला चाललो आम्ही. आम्ही समोर घेतलं आहे पहा. आमच्या बोरचं पाणी आटलं तर आम्ही आता रात्र झालेली आहे. तर आम्ही काय करू आलो ते शबाना मावशीच्या इथून पाणी घेऊन चाललं आहे पहा. हे कांच्याने जो बकेट हे शबाना मावशीच्या घरचं आमच्या कूलरसाठी जे आहे ना, कूलरमध्ये पाणी टाकायला गेलं त्याच्यासाठी आम्ही यांच्या इथं हे बघा या ड्राममधून घेऊन चाललो. रातचा टाईम आहे. हे बघा त्रिशा पण आमच्यासोबत. कांचने किती बकेट आहे? ह्या 2 बकेटा घेतल्या, 1 हंडा घेतला. हे बा, तर त्या जे 2 बकेट आहे ते मी घेऊन जाईल आणि कांचन जे ते 1 हंडा घेऊन जाईल आणि कूलरमध्ये टाकून देऊ आम्ही. अचानक आमच्या बोरचं पाणी खतम झालं आहे की नाही? काहून याच्यात पण नाही का? केवढं आहे पाहू बरं. नाही आहे ना वा, चांगलं पाणी आहे. होऊन जातं गडू. मग असं कर ना, पाहू. मग असं करू ना, हे बघ एखादं 2 येथून घेऊ आणि बाकीच्या काकूच्या इथून आणू. हा, काकूच्या इथून आणू ना, मिट्री पण काकूच्या इथं. चला जाऊ द्या. 1 बकेट येऊन जाईल आपली. यांच्या याच्यामध्ये पण जास्त पाणी नाही ठेवलं त्यांच्या, काहीच नाही. कारण की काय झालं माहिती का, त्यांना पण माहीत नव्हतं ना. त्यांना तरी आम्ही सांगितलं होतं, पण जसं संध्याकाळचा टाईम होता त्यांना वाटलं की काही टाकी भरली नाही. उद्या सकाळी भरून ठेवतील ते आमच्यासाठी. आम्ही त्यांना सांगून ठेवलं की बा आमची बोर गेलेली आहे त्याच्यासाठी. अब ही 1 बकेट भरून टाकली कांचननी. आता किती राहिला अजून ती, की नाही पाणी जास्त नाही का? पाहू बरं एकदा किती पाणी. हो, जास्त नाही पाणी. पुरं वास पण मारू आलाय की ते. मग म्हणणं काय, हे आपलं भरून ठेवून देऊ. हा, आणि हे भरून ठेवून देऊ आणि आपण काय करू माहिती आहे का, हे भरून ठेवून देऊ आणि कूलरमध्ये आम्ही दुसरं टाकणार. हे वापरण्यासाठी घेणार आहे आता. मला तरी असं वाटतं हे वास मारणार आहे कूलर कांचन. हे राहू द्या, हे राहू दे. हे बाथरूम गिथरूमसाठी राहू दे. कूलरसाठी जे ना मिंट्री पण काकूच्या इथून घेऊन येऊ. चला मी घेऊ का मग हे बी घ्या ना. बरं, हे घे दिदो. वास राहिलं मला पण तसंच. तू असं कर, तू हंडा नको भरू कांचन. थोडंसं भरला ना, ते जास्त नाही भरला. टपात वरतून देऊन जाते. कोणच्या टपात? घरी खाली. बरं चल. हे बकेट चला. हे आता हा भरला नाही. एवढा नाही भरला ना ते. हा, हे आतमध्ये भरून घेतो. ते पाणी जे ना ते वास मारवायला. तर आम्ही काही ते घेऊन आलो कूलरमध्ये टाकायला आणि कूलर पण वास मारत. तर याला वापरायला घेऊन टाकतो आम्ही आता, आहे की नाही? आतमध्ये भरून ठेवून द्या. नाही व आतमध्ये ठेवून देऊ ना. चला आतमध्ये भरून ठेवून देऊ ना, संडास बाथरूम जवळ. हां हां चला ठीक आहे. चल इथं जो आणून देतो ते घेता. भरून घेते ती. आता दुसरं राहिलं पाहिजे. ही कॅन राहिली कॅनमध्ये तसं त्यांनी सोडून दिली. भेटून द्या, टाकून दे त्याच्यात आणि जे उरण ना ते संडासमध्ये टाकून देतो. ठीक आहे. मग कशी आणली असं? हो का? आजली परेशानी उरली आमची पाणी नसल्यामुळं. आणि आजच समजून राहिलं आम्हाला बोरचे महत्व आहे की नाही. कांचनच्या आईला हाताला लागलं बोटीचे. आता ह्या ज्या 2 बकेटी आहे आता आम्ही चांगल्या पाण्याने भरतो आणि कूलरमध्ये टाकून देतो. चला आता जातो आम्ही फौजी काकाच्या इथं. त्यांच्या इथं तर काही पाणी नाही. आता एवढं दुरून अन्न लागू राहिलं आम्हाला पाणी कितीची काही हात नाही. पण अन्न हे कूलरमध्ये पण टाकणे ना त्याच्यासाठी. आई ते इथं बसेल. मी आणतो आई तिथून पाणी. हो चला आता मस्त होऊन जातं. तिथं आहे. तिथं पण त्यांना आमच्यासाठी जे आहे ना त्यांना टाकी बाहेरच भरून ठेवलेली.
ते म्हणे पांडू कधी पण लागलं तुम्हाला तर घेऊन जातो. तर त्याच्यासाठी जे ना आमच्या वार्डात जरा चांगले लोक आहे की जेणेकरून कधी पण पाण्याची काही अडचण असली की ते बाहेर ठेवतात आमच्यासाठी भरून. हा पहा. यांनी पण टाकी अशी बाहेर भरून ठेवून दिली आहे की नाही. जावा लागन तवा याच्यातून घेऊन जा. चांगलंच पाणी बकेट पण आहे आतमध्ये छोटीशी. सर दीदी थांबा 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 थांबा. यानं काढू काढू आणि ती अर्धी टाकी आहे आम्हाला. हांडण काढून घेऊ का दाखव. हांडण काढून घेतो डायरेक्ट. हां हांडण काढली हे बा डायरेक्ट हांडा भरू. रात्रच धरणं लावलं पाणी. आता मी या 2 बकेटी घेऊन जातो समोर. हां आता घेतो मी ह्या बकेट आणि काय करतो माहिती का मस्त कूलरमध्ये टाकून देतो पाणी पूर्ण. मजा येते का पाणी घ्यायला? हा मजा येते इकडून तिकडून तिकडून. कांचननं पण आणला आता. त्याच्याने एक बकेट एक अंडा घेऊन आली आणि मी 2 बकेट आहे. आता हे पहिले कूलरमध्ये टाकून देतो. बकेट पकडतो. कूलरमध्ये टाकायची ना काही उभं राहायला पाहिजे लागेल एखादी बकेट गिकेट. काय घेऊ उभं राहायला? खुर्ची आणते का मग? पहिले तर कूलर बंद करा, आतमध्ये जा. खुर्ची असेल तर खुर्ची घेऊन ये. खुर्ची घेऊन येतो कूलर बी बंद करा. आतमध्ये. हाव खुर्ची पण घेऊन येतो एक आतमध्ये जाऊन. ही खुर्ची कूलर बंद करतो पहिले कूलर बंद करून टाकतो. बंद केलं कूलर आणि सगळ्यात मेन म्हणलं तर खुर्ची घेतो. ही खुर्ची घेऊन घेतो. हा हो हे बोरातलं पाणी आटलं आमच्या तर त्याच्यामुळं आम्हाला जे ना बाहेरून भरणं लागू राहिलं आहे. पा आता इथं खुर्ची लावून देतो. ही खुर्ची लावून दिली तिच्यामध्ये हात करून घेतली का सगळी? सगळे बटणं बंद केले सगळं एकदम. चला याच्यात पाणी भरतो मी आता सध्या. हा पूर्ण जातो हात. जोरात पाऊस पडत नाही ना, अशीच परेशानी. आता पाणी पडणार. एक तर इकडे नळ पण नाही ना, नुसतं पाईपलाईन टाकतात. पाईपलाईन तिथं. हे जो पकड सगळ्यात सोपं आहे. पहिलेच म्हणलं पाणी. हा पाणी खाल्लं पण काही नाही. मी ॲडिट करून देतो. राहू द्या. जास्त नाही 25-30 लिटर बसतं माझ्या मध्ये. 50 लिटर ते टाकी टाकतो. कसं वाटतं पप्पा कूलर भरायला रात्रीचं? हा कसं वाटतं कूलर भरायला? बाळा हा पहिले बोर होती तेव्हा चांगलं होतं. हा काय एक कॉक चालू करा.
देऊन टाक ना आता ते देऊन टाक ना. अजून बापरे ही एक क्लास बकेट उरली आपली अगं. लास्ट म्हणा लागले पूर्ण पाणी संपत आलं. पूर्ण बकेटच देऊन टाका तर अर्धीच राहिली वाटतं ते आहे की नाही. काय जसं दिसतं तसं नसतं. आपण म्हणते भरते आणि जेव्हा आपण म्हणले नाही भरते तेव्हा पण नाही भरून जाईल ती. भरला हा ते तिथून सगळं पाणी आलं. ओके दे दे ते हे दे. भरलं. आताशी आम्ही 3-4 बकेटे बांधले. आताशी कूलरमध्ये पण पाणी झालेलं आहे आणि इथं ह्या 2 बकेटा पण आम्ही भरून आणल्या. तिथं टब भरला. पण आताशी मला आमच्या बोटची किंमत समजली. इथले थकलो मी तिथून इथलं पाणी आणूसरले थकलो. कधी सवय नाही ना अशी पाणी आणायची. तर आता हा 5वा महिना एवढा हे जाणार आहे आम्हाला की तिची काय हद नाही. 6वा महिना आहे हा. तर लय बेकार जाणारे आमची बोर आटलेली आहे. तुमची पण आटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.